हॅलो फ्रेंड, आज काय खासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत माकुळ मसाला। त्यासाठी आपण इथे हे माकुळ साफ करून घेतोय। तर ही आपण त्याच्या पोटातली सगळी घाण वगैरे काढली आणि क्लीन करून घेतलं। हे बघा, त्याचा लॉंग व्हिडिओ जर बघायचा असेल तर मी नेक्स्ट टाइम त्याचा लॉंग व्हिडिओ टाकेन। हे असं खेचून काढायचं आणि ते जो पत्र्यासारखा भाग आहे तो पण काढायचा। तर आपण इथे माकुळ स्वच्छ करून घेतलं, त्यातली घाण वगैरे काढून स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर आपण त्याचे गोल गोल पीसेस कापून घेतले, राऊंड राऊंड पीसेस। आणि आता आपण कालवणाला सुरुवात करूया। तर पहिले आपण ते 5 मिनिटासाठी गरम पाण्यामध्ये वाफवून घेतलं आणि आता आपण त्याची फोडणी तयार करतोय। तर त्यासाठी आपण इथे कढईत 1 टेबलस्पून ऑइल घेतलंय। एक मिरची आपण चिरून घेतलेली ती पण आपण घालूया आणि एक कांदा आपण बारीक चिरून घेतला तो टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया। आता चांगलं परतून घेऊया। एक 1/2 चमचा आपण आलं लसूण पेस्ट टाकली आणि 1/2 चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकली। आता चांगली परतून घेऊया। आपण इथे अर्धा टीस्पून हळद टाकली आणि अर्धा टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आणि 1/2 टीस्पून आपण घरगुती मसाला टाकला। अजून अर्धा चमचा आपण काश्मीरी मिरची पावडर ऍड केली। आता आपण माकड्या टाकून घेतल्या। आता आपण चिंचेचा कोळ जो असतो किंवा चिंचेची पेस्ट असते ती आपण टाकली 2 टेबलस्पून। पाव टीस्पून आपण घरगुती गरम मसाला टाकला। आता चांगलं मिक्स करून घेऊया। 1/2 टीस्पून आपण मीठ टाकून घेतलं। आपण पहिले उकळवताना पण मीठ टाकलेलं थोडंसं, म्हणून इथे मीठ कमी टाकायचं आहे आपल्याला। आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे जे पाणी सुटले ते आटवून घेऊया। आपण जास्त वेळ शिजवणार नाहीये, फक्त 5च मिनिटं। आणि हे बघा आता रस्सा आटलेला आहे, आपण सर्व करून घेऊया।